श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि ही एकादशी वर्षातील पहिलीच एकादशी आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी खास करून भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही संकटे अडीअडचणी आहे, दुःख आहे तर ती दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी। माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये सदैव अखंड स्वरूपात माता लक्ष्मीने निवास करावा, यासाठी आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे आहे, सेवा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका झाडाचं पान उद्याच्या दिवशी आणायचं आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी लवकर आणा, ज्यांना नाही शक्य त्यांनी संध्याकाळ होण्याच्या अगोदर हे पान आपल्याला घरामध्ये तोडून आणायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये देवांसमोर बसून हा उपाय करायचा आहे। तर कोणत्या झाडाचं पान आपल्याला तोडून आणायचं आहे, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, पुत्रदा एकादशी ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे। महाभारतामध्ये असे सांगितले गेले आहे की या व्रताचे पालन केल्याने राजा सुकेतुमान आणि राणी शैव्या यांना त्यांचा वारस मिळाला होता। त्यामुळेच या व्रताला पुत्र प्राप्ती दिसणारा मार्ग मानला जातो। याचे महत्त्व यामुळेच मर्यादित नाही तर हे व्रत मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील फार प्रभावी मानले जाते। माघ महिन्यातील या व्रताचे पालन अद्वितीय फळ देणारे मानले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक आणि भौतिक सुख आपल्याला प्राप्त होते। तर कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे ते आपण आता बघूया। पवित्र झाड म्हणजे तुळस। तर तुळशीचं पान या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपल्याला हे पान उद्याच्या दिवशी तोडायचं नाही। तर मी आता बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की हे पान आपल्याला तुळस कधीही रविवारी आणि एकादशीला तोडायची नाही, मंजिरी तोडायची नाही। तर उद्या एकादशी असली तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला तुळशी पत्र, मंजिरी तोडून ठेवायची आहे। तुळस कधीही शिळी होत नाही किंवा तुम्ही पहिली जी वाहलेली तुळसी पत्र असतं नैवेद्यावरती तर ते देखील तुम्ही परत धुवून वापरू शकता। तर आता तुम्ही म्हणाल आता ज्यांना शक्य नसेल तर मी दुसरा एक पान सांगेल, ते पान देखील तुम्ही आणू शकता। बघा, तुळस ही तुळशीचं पान या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे। तुळस ही भगवान श्री हरी विष्णू देवांची अत्यंत प्रिय असल्यामुळे कोणत्याही पूजेसाठी तुळशीचा समावेश केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। त्यामुळे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर स्वच्छ मनाने तुळशीची 11 पानं तोडून आणायची आहे। ज्या घरामध्ये तुळस असते तिथलं वातावरण शुद्ध होतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, धनप्राप्ती आणि कुटुंबातील कलह कमी होण्यास मदत होते। आता दुसरं पान जे आहे, आता तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांच्याकडे तुळशीच्या पानांचा उपाय करू शकता। ज्यांना हा व्हिडिओ मला माहित नाही मी आज टाकेल की उद्या टाकेल, तर उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही उद्या वडाचं पान आणायचं आहे। तर वडाचं पान हे गोल असतं। वटवृक्ष पिता आणि पुत्र यांचं गाढ नातं मजबूत करण्यासाठी वडांच्या झाडाचं पान आणून पूजेत आपल्याला वापरायचं आहे। वडाच्या पानांचे खूप फायदे आहेत। कुटुंबातील नाती दृढ होतात, यामुळे घरात वैवाहिक आणि कौटुंबिक सुख निर्माण होतं। आता तिसरं म्हणजे मी तुम्हाला फक्त ऑप्शन सांगत आहे, तुम्हाला जे शक्य होईल ते पान तुम्ही आणू शकता। आता वेलची आणि आवळ्याची पानं। आता वेलचीची पानं तर आपल्या इकडे सहसा भेटत नाही, परंतु आवळ्याची पानं आता कुठेही मिळतातच मिळतात। तर आवळ्याची पानं आपल्याला घ्यायची आहे। व्रताच्या वेळी वेलचीचं झाड किंवा आवळ्याची पानं सकारात्मक ऊर्जेसाठी घरी आपल्याला आणायची आहे।
आता पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा। सकाळी लवकर उठून स्वच्छता आपल्याला करायची आहे। अंगणाची घराची आपल्याला अंघोळ करायची आहे। त्यानंतर ध्यान करून स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे। मात्र महत्व सकाळची स्वच्छता मन शांत ठेवते आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करत असते। पूजा साहित्य बघा, साहित्य गोळा करताना या तुळशीचं पान, नारळ, तांब्याचा कलश, तूप, फळ आणि कुशा आणि वडाचं पान आवश्यक आहे। आता मंदिर, चौरंग किंवा एक स्वच्छ जागा तुम्हाला निवडायची आहे। तर तुम्हाला आता ही पूजा कुठे मांडायची आहे, तर तुम्ही चौरंगावरती किंवा देवघरामध्ये देखील करू शकता। भगवान विष्णू देवांचं आवाहन करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला किमान 108 वेळा जप करायचा आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला दिवा धूप प्रज्वलित असावा। अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा केल्याने आपली सेवा उपाय ही लवकर भगवंतापर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं। त्यामुळे दिवा धूप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि एक तुळशीचं पान व वडाचं पान तिथे आपल्याला ठेवायचं आहे। प्लेट मध्ये ठेवा किंवा खाली जर लाल कापड असेल तर त्या कापडावरती ठेवायचं आहे। पान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला देवघरामध्ये ते ठेवायचं आहे। आता यावरती पानावरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायची आहे आणि आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर शंख वाजवायचा आहे, कारण यामुळे घरातील सगळ्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात। त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवांना। हलव्याचा प्रसाद अर्पण करा किंवा तुळशी पान अर्पण करा आणि दीपाराधना करा। नैवेद्य घरगुती व नैवेद्य साध्या पदार्थांचा उपयोग करा। हे सात्विक आणि शुद्ध असावा नैवेद्य। यामुळे पूजेमुळे काय लाभ होतात तर बघा, या व्रताचं पालन भक्तिभावाने केल्याने संततीचा आशीर्वाद प्राप्त होतो। कुटुंबात शांती आणि ऐक्य राहतं। तुळशीच्या पूजेमुळे कुटुंबामध्ये सौहार्द आणि प्रेम वाढत जातं। आर्थिक उन्नती या व्रतामुळे भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा अखंड आपल्यावरती आशीर्वाद राहतो। धनप्राप्ती, व्यवसाय प्रगती आणि स्थिरता आपल्या आयुष्यामध्ये येते। आरोग्याचा फायदा म्हणजेच पूजा दरम्यान निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक ठरते। मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती होते। या व्रताने भक्ती आणि साधनेमधील एकाग्रता वाढते। पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर तुमच्या कुटुंबामध्ये शांती, समृद्धी, आनंद आणण्यासाठी खूप खास आणि उपयुक्त मानली जाते। घरी सुख, समृद्धी आणि स्थिरता हवी असेल तर योग्य विधीनं ही पूजा आणि व्रत पाळा। श्रद्धा आणि भक्तीने केलेलं व्रत नक्कीच फलदायी होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।